केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आधारभूत किमतीवर सोयाबीन खरेदीचा कालावधी 24 दिवसांनी वाढवल्याचं जाहीर केलंय। मात्र वाढवलेली ही मुदतवाढ 6 फेब्रुवारी पर्यंतच होती असं बोललं जात आहे। त्यामुळे खरेदी केंद्रांकडे आस लावून बसलेल्या शेतकऱ्यांनी ही आपली दिशाभूल झाली आहे असं त्यांना वाटतंय। काल जाहीर केलं आणि आज नाही म्हणतायत। आम्ही माल घेऊन आलो। काल त्यांनी मंत्र्यांनी सांगितलं, कृषी मंत्र्यांनी की 24 दिवस महाराष्ट्रातले सोयाबीनला भाव वाढविण्यास ठेवलेली आहे मुदत, पण त्यांनी काही मुदत इथं आलं तर नाही म्हणले। आम्हाला तसला काहीच निरोप नाही, JR नाही, काही नाही। आता बंद आहे म्हणले, ते पहिलंच होते म्हणले, तेवढंच सांगितलं, अजून काही नाही। दिशाभूल करण्यासाठी केलं असं वाटतं का? सरकारने दिशाभूल केले। आता 4000च्या आत भाव आलेला आहे। आम्ही इथं 4900 हमी भावाप्रमाणे घालायला आलो, तरी 3800 3900 38 चालू आहे सध्या। आणि 1000 रुपयाचा कमी तुम्हाला जवळपास विकावं लागतं। 1000 फरकानं विकावं लागले। आधी तर खर्च निघाला गेलाय त्याच्या उत्पादनातून। सोयाबीनच्या महागाई वाढल्या, एवढी मोठी खताचे भाव वाढलेत, फवारणीचे भाव वाढलेत, काढणीचे भाव वाढलेत, आणि 4000च्या आत सोयाबीन 10 वर्षाच्या मागे गेलेला आहे। सगळं चुकीचं आहे। सरकारची नियम जी आहे ती एक 4-5 वेळेस यांनी तारखा वाढवून दिले, तरी पण माल गेलेला नाही फेडरेशनला। सध्या माल शेतकरी 8-8 दिवस सध्या लाईनला थांबून होते, तरी पण माल घेतले नाहीत त्यावेळेस सरकारने। नोंदणी करूनही नोंदणी करूनही अजून तर 50% लोक भरपूर आहेत असे नोंदणी केलेले, तरी पण शेतकऱ्याचा माल गेलेला नाही सध्या। शेतकऱ्याची दिशाभूल झाली। आम्ही कालपासून रात्री माल भरून गाडीच्या जागेवर उभा केली, इथं ऑफिसला आला तर म्हणले आम्हाला काय JR आला नाही तसं। त्याच्यामुळे ती दिशाभूलच आहे शेतकऱ्याची। आता काय पर्याय आता तुमच्याकडे? आता पर्याय काय, वाहन आहे तिथून वापस घरी घेऊन जावं लागलं, आणि तिथून कमी 1000 रुपये कमी भावानं आडतीला विकावं लागतंय। पर्याय नाही आता शेतकऱ्याकडे, दुसरा काहीच पर्याय नाही आमच्या। महाग आम्ही 8 दिवस वाहन उभा करून त्यांना तेवढे भाडं दिलं 1000 रुपये, तरी शासनानं अजून मुदत वाढवावी, चांगली वाढवावी। एकदा सांगावं मुदत एवढी वाढवली म्हणून। 4 दिवस वाढवालेत, पुन्हा बंद करायलेत, पुन्हा फेडरेशन वाले 2 दिवस चालू 2 दिवस बंद व्हायले। बारदाना नाही, ही नाही, ती नाही म्हणून बरेच दिवस पेंडिंग राहिले। तर गाड्या तयाच उभ्या आहेत। आम्ही इकडून भावाला मार्केटला भाव नाही म्हणून इथं आणलं, तर इथं हमाली भाडे, टेम्पोचे भाडे द्यावं लागले। शशिकांत पाटील, न्यूज 18 लोकमत, लातूर। सोयाबीन खरेदीला मुदतवाढ न मिळाल्यानं शेतकरी नेते रविकांत तुपकर आक्रमक झाले। ना सरकारने आम्हा शेतकऱ्यांच्या पोरांचा संयम तुटायची वाट बघावी, अन्यथा उरलेले सोयाबीन अरबी समुद्रात फेकून देऊ। तसंच शेतकऱ्यांना घेऊन मुंबईत सुद्धा जाम केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा रविकांत तुपकरांनी दिला। आता किती शेतकऱ्यांच्या संयम तुटायची तुम्ही वाट बघणार आहात? 4892 रुपये भाव एक तर आम्हाला परवडत नाही। 3,500-4 हजारात ते सोयाबीन विकावं लागणार आहे, आणि प्रत्यक्ष 1 क्विंटलचा उत्पादन खर्च आम्हाला 7-7.5 हजार रुपये आलेला आहे। सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं जगणं सरकार मान्य करणार आहे की नाही करणार आहे? शेतकऱ्यांच्या पोरांचा संयम तुटायची वाट बघू नका, सरकारला आमचं सांगणं आहे। अन्यथा या सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन सोयाबीन तर अरबी समुद्रात फेकू, पण आम्ही सगळे सोयाबीन उत्पादक शेतकरी आता मुंबई सुद्धा जाम केल्याशिवाय राहणार नाही, हे सरकारने ध्यानात ठेवा।